कोणालाही सहज न जमणारा विषय म्हणजे शेती. तर नमस्कार मित्रांनो, मी रॉयल शेतकरी नवनाथ तावटे आज तुम्हाला बोकड्या रोगावर नियंत्रण कसं मिळवायचं ते सांगणार आहे. बोकड्या हा रोग 50% कीटकांमुळे येतो. कीटक हे आपल्या झाडावर बसतात आणि पाण्यामधील रस शोषून घेतात, त्यामुळे बोकड्या येतो. आणि 50% हा वातावरणातील बदल आणि अति पाणी दिल्यामुळे हा बोकड्या रोग येतो. कीटकांचा नायनाट करण्यासाठी आपण हे पिवळे सापळे आणलेले आहेत. आणि पिवळ्याच कलरचे सापळे का आणले आहेत, तर पिवळा कलर हा कीटकांना आकर्षक करतो, त्यामुळे हा पिवळ्या कलरचा सापळे आणलेले आहेत. या एक सापळ्याची किंमत ही 100 रुपये आहे आणि एका पॅकेटमध्ये 25 ते 20 सापळे येतात. सापळे बांधण्यासाठी आपल्याला मार्सुलने सापळ्याला होल मारायचे आहेत, जेणेकरून आपण येळूची काठीही बांधू शकतो. होल असं पाडायचं आहे की लय मोठं पण नाही, लय लहान पण नाही, सुचले जाईल या मापाने होल आपण पाडायचा आहे. होल मारताना याची काळजी घ्यायची आहे की सापळ्यांना माती किंवा कोणतीही घाण चिटकली नाही पाहिजे आणि अगदी व्यवस्थित सापळा काढायचा आहे. सापळा हळूवार काढायचा आहे की जेणेकरून फाटला नाही पाहिजे. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला लागणार आहे येळूची काठी किंवा कोणतीही काठी घ्या. काठीची उंची फक्त 2 फूट ते 2.5 फूट लागणार आहे. सापळा बांधण्यासाठी आपण सुतळी किंवा तुंगूस किंवा तार कोणतीही वापर करू शकता. तर मित्रांनो, सापळ्याला आपण फक्त साईडला धरायचा किंवा सापळ्याला हात लागला तर त्याचा चिकटा जातो, त्यामुळे साईडला धरून आपण गाठ मारायची आहे. गाठ अशी मारायची की वाऱ्यामुळे, वारं सुटल्यामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे सापळा खाली घसरून गेला नाही पाहिजे, सापळामध्ये पिळकलाही नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा बांधून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण आपल्या रानामध्ये सापळे रोवून घ्यायचे आहेत. दोन्ही सापळेमधील अंतर हे 10 ते 15 फूट पाहिजे आणि दोन्ही बेडमधील अंतर हे 12 ते 13 फुटावर सापळे लावायचे आहेत. तर मित्रांनो, हे आपले सापळे लावून पूर्ण झालेला आहे प्लॉट. मित्रांनो, पांढरी माशी झाडाच्या पानाच्या खाल्ल्या साईडला बसते आणि चिकटसा पदार्थ सोडते. त्या चिकट पदार्थामुळे बुरशी येते झाडावरती, बोकडे येतो झाडावरती, त्यामुळे पांढऱ्या माशीचे नायनाट आधीच करूया आपण. हा मिरच्याचा प्लॉट आहे, देशी ढबू आहे आणि 5 फुटी बेड सोडलेले आहेत. मिरच्या लावून 20 दिवस झालेले आहेत. तर हे सापळे मिरच्या लावल्यापासून 2 ते 3 दिवसाच्या आत लावायला पाहिजे होतं. जरा माझं लेट झालेलं आहे लावण्यासाठी. आणि किडे कसे चिटकतात हे धावणार आहे. आज हे पूर्ण सापळे लावून घेतले आहेत आणि उद्या तुम्हाला किडे कसे चिटकणार हे धावणार आहे. यामध्ये आलेली पांढरी माशी याच्या सापळ्याला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कालच आपण सापळे लावले होते आणि किडे किती मोठ्या प्रमाणात चिटकलेले आहेत. याला पांढरी माशी चिटकलेली आहे. फक्त एकाच दिवशी लावले होते एवढे किडे. तर मित्रांनो, हे सापळे आपण वाऱ्याच्या दिशेने लावायचे आहेत. ज्या दिशेने वारा आहे त्या दिशेला तोंड करायचं आहे, कारण किडे हे त्या दिशेने वाऱ्याबरोबर वाहत येतात. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजून कोणत्या विषयावर माहिती पाहिजे असेल शेतीविषयी तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा.